जय शंकर. नमस्कार मित्रांनो. स्वागत करतो मी तुमचं आजच्या आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर आजच्या आपल्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण एक नवीन गोष्ट घेऊन येतो आहोत, ती म्हणजे स्टॉक मार्केटमधल्या किंवा शेअर मार्केटमधल्या ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत किंवा टेक्निकल काही कन्सेप्ट आहेत किंवा टेक्निकल काही शब्द असतील, तर त्या शब्दांची जे शेअर मार्केटमध्ये नव्याने येतात त्यांना माहिती नसते की काय आहेत त्या गोष्टी नक्की किंवा त्या कन्सेप्ट नक्की काय आहेत, किंवा वर फक्त ऐकलेल्या असतात पण माहिती नसतं त्यांना की नक्की त्या कन्सेप्ट नक्की काय आहेत. तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या कन्सेप्ट बद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहिली कन्सेप्ट आहे, तशा कन्सेप्ट भरपूर आहेत, टेक्निकल गोष्टी किंवा टेक्निकल कन्सेप्ट शेअर मार्केट मधल्या भरपूर आहेत, पण त्यातल्या ज्या काही महत्वाच्या आहेत त्या आपण आज डिस्कस करणार आहोत. पहिली कन्सेप्ट आहे ती म्हणजे या क्षेत्राचं नाव. तिथूनच आपण सुरुवात करूया. स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट. आता मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की शेअर मधला आणि स्टॉक मधला फरक काय, कशाला शेअर म्हणावं आणि कशाला स्टॉक म्हणावं. स्टॉक ही एक क्वांटिटेटिव्ह सॉरी स्टॉक ही एक क्वालिटेटिव्ह नेचरची कन्सेप्ट आहे, टर्म आहे, आणि शेअर ही क्वांटिटेटिव्ह नेचरची टर्म आहे. म्हणजे काय, तर आपण असं म्हणू शकतो की माझ्याकडं रिलायन्सचे स्टॉक आहेत, माझ्याकडं टाटा पॉवरचा स्टॉक आहे, माझ्याकडे टीसीएसचा स्टॉक आहे, 4-5 प्रकारचे माझ्याकडे स्टॉक्स आहेत. आता शेअर कशाला म्हणावं, तर रिलायन्सचे माझ्याकडे 100 शेअर्स आहेत, टाटा पॉवरचे माझ्याकडे 100 शेअर्स आहेत, टीसीएसचे माझ्याकडे 100 शेअर्स आहेत. म्हणजे 100 ही क्वांटिटी झाली, आणि क्वांटिटी कुठल्या गोष्टीनं दर्शवली जाते तर शेअर न दर्शवली जाते. आणि क्वालिटेटिव्ह जी कन्सेप्ट आहे किंवा क्वालिटेटिव्ह टर्म आहे ती स्टॉक न दर्शवली जाते. हा बेसिक फरक आहे स्टॉक मधला आणि शेअर मधला. पुढची एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे शेअर होल्डर. आता शेअर होल्डर कोणाला म्हणावं, जर का तुम्ही कुठल्याही स्टॉकचे शेअर्स, भले एक शेअर असेल, हा तुमच्याकडे जर का असेल तर तुम्ही शेअर होल्डर झालात त्या कंपनीचे. म्हणजे ज्या व्यक्तीनं शेअर्स होल्ड केलेले आहेत तो व्यक्ती त्या कंपनीचा शेअर होल्डर झाला. पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे स्टॉक एक्सचेंज. आता स्टॉक एक्सचेंज म्हणजे असं एक प्लेस, असं एक ठिकाण की ज्या ठिकाणी बाईंग अँड सेलिंग होतं. म्हणजे असा एक प्लॅटफॉर्म आहे स्टॉक एक्सचेंज, म्हणजे जिथं खरेदी विक्री केली जाते शेअर्सची. आता भारतामध्ये महत्वाचे 2 स्टॉक एक्सचेंजेस आहेत, ते म्हणजे बीएससी आणि एनएससी, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज. बीएससी ची स्थापना 1875 साली झालेली आहे, आणि एनएससी म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजची स्थापना झालेली आहे 1992 साली. तर हे भारतातले 2 महत्वाचे स्टॉक एक्सचेंजेस आहेत. पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे बुल मार्केट आणि बेअर मार्केट. हा शब्द ऐकला असेल तुम्ही की मार्केट बुल आहे किंवा मार्केट बेअर आहे, बिअरिश मार्केट आहे, बुलिश मार्केट आहे, ह्या गोष्टी आपण ऐकल्या असतील. तर हे काय आहे, बुलिश मार्केट आणि बिअरिश मार्केट म्हणजे काय, त्यातलं आपण पहिलं बघूया, ते म्हणजे बुल मार्केट किंवा बुलिश मार्केट. आता बुल हा शब्द, बुल म्हणजे मराठीमध्ये म्हणतात त्याला सांड म्हणतो आपण. शिंगावरून तो सांड काय करतो, शिंगावरून एखाद्या गोष्टीला उचलून वर नेतो किंवा उचलून फेकतो वरती, वर नेतो. शेअर प्राइस वर जाती ज्या वेळेला, इन्क्रीज होती शेअर प्राइस, तर किंवा एखादं आपण स्टॉक म्हणा किंवा मार्केट म्हणा, जेव्हा वर जातं त्यावेळेला आपण काय म्हणतो, ते मार्केट कसं आहे, बुलिश मार्केट आहे किंवा बुल मार्केट आहे. वाईस वर्सा बेअर मार्केट किंवा बेअरिश मार्केट. बेअर म्हणजे काय किंवा बेअरिश म्हणजे असणं म्हणजे काय, जेव्हा स्टॉक प्राइस खाली जाते. मराठीमध्ये आता बेअर म्हणजे कोण, अस्वल. अस्वल हे काय करतं, पंजानं समोरच्या एखाद्या व्यक्तीला म्हणा किंवा प्राण्याला म्हणा ते खाली पाडतं, पंजानं खाली पाडतं. स्टॉक प्राइस खाली जेव्हा जाते किंवा मार्केट जेव्हा खाली जातं त्यावेळेला त्या मार्केटला म्हणतात बिअरिश मार्केट किंवा बेअर मार्केट असं म्हणतात. तर हे जे 2 प्राणी आहेत त्या 2 प्राण्यांच्या अटॅक करण्याच्या स्टाईल वरून ही नावं पडलेली आहेत, बिअरिश मार्केट आणि बुलिश मार्केट.
तर ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत बेअर मार्केट आणि बुल मार्केटच्या. पुढची कन्सेप्ट आहे ती आहे व्होलॅटिलिटी. व्होलॅटिलिटी म्हणजे एखाद्या स्टॉकची प्राइस किती फास्ट वर खाली होते त्याला म्हणतात व्होलॅटिलिटी. मार्केट जेव्हा ओपन होतं 9:15 वाजता, ते 9:15 ते 9:30 या 15 मिनिटांमध्ये मार्केट प्रचंड व्होलॅटाईल असतं. म्हणजे स्टॉक्सची मुवमेंट एकदम फास्ट वर खाली होत असते. म्हणजे तिथंच आपण काय म्हणतो, मार्केट व्होलॅटाईल आहे जास्त, किंवा एखादा स्टॉक हे काय व्होलॅटाईल आहे. प्राइस एकदम जास्त वर खाली होत असते. व्होलॅटाईल मार्केट किंवा व्होलॅटिलिटी असं आपण म्हणतो. त्यानंतरची कन्सेप्ट आहे स्टॉक मार्केट मधली ती म्हणजे व्हॉल्यूम. व्हॉल्यूम म्हणजे एखाद्या स्टॉक मध्ये किती शेअर्स ट्रेड केले गेलेत किंवा ट्रेड केले जात आहेत ऍट द पॉइंट ऑफ टाइम. आता ते जो काय व्हॉल्यूम आहे, हा व्हॉल्यूम काय होतो, सेकंदाला मिनिटाला कमी जास्त होऊ शकतो हा व्हॉल्यूम. आता काही लोकांच्या मनामध्ये मे बी जे ट्रेडिंग वगैरे करतात त्यांच्या मनात हा प्रश्न असेल की कुठला व्हॉल्यूम बेस्ट व्हॉल्यूम. तर बेस्ट व्हॉल्यूम म्हणजे बेस्ट असं म्हणण्यापेक्षा मी म्हणतो की ज्या स्टॉकमध्ये किमान 1,00,000 शेअर्स हे ट्रेड होतात, तो स्टॉक हा आपण ट्रेडिंगसाठी निवडायला काही हरकत नाही. 1,00,000पेक्षा जर का कमी व्हॉल्यूम असेल त्या स्टॉकमध्ये, तर असे स्टॉक शक्यतो अवॉइड करावेत, ते निवडू नयेत, ते सिलेक्ट करू नयेत ट्रेडिंगसाठी. ज्याच्यामध्ये व्हॉल्यूम जास्त असतो त्या स्टॉकमध्ये जास्तीत जास्त तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतो, हे लक्षात घ्या. तेव्हा व्हॉल्यूम सुद्धा चेक करणं, एखादा स्टॉक निवडत असताना व्हॉल्यूम चेक करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. किमान 1,00,000 व्हॉल्यूम त्याच्यामध्ये असायला पाहिजे. पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे आयपीओ. आता आयपीओचा लॉंग फॉर्म आहे इनिशियल पब्लिक ऑफर. म्हणजे एखादी कंपनी जेव्हा स्टॉक एक्सचेंजला रजिस्टर होते त्यावेळेला सुरुवातीला त्या कंपनीला काहीतरी कॅपिटल रेस करायचं असतं, भांडवल उभं करायचं असतं. मग ते भांडवल ती कंपनी कुणाच्या माध्यमातून उभं करते, पब्लिकला ते शेअर्स आहेत ते शेअर्स विकून त्या माध्यमातून काय केली जाते, कंपनी भांडवल उभं करत असते. तर ह्याला म्हणतात आयपीओ, इनिशियल पब्लिक ऑफर. इनिशियल म्हणजे सुरुवातीचं, फर्स्ट टाइम ज्या वेळेला कंपनी शेअर्स पब्लिकला विकते त्यावेळेला त्याला म्हणतात आयपीओ. ह्याच्याबरोबर विरुद्ध एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे एफपीओ. एफपीओचा लॉंग फॉर्म आहे फॉलो ऑन पब्लिक ऑफर, किंवा याला फर्दर पब्लिक ऑफर असं सुद्धा म्हणतात. आयपीओ नंतर समजा परत कंपनीला असं वाटलं की अजून आपल्याला काही भांडवलाची गरज आहे आणि आपण ते पब्लिकच्या माध्यमातून परत उभं करूया, तर कंपनी काय करू शकते, एफपीओचा मार्ग तिथं अवलंबू शकते. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे मेन लाईन आयपीओ. मेनलाईन आयपीओ म्हणजे एखादी कंपनी जेव्हा 100 करोडपेक्षा जास्तीचा आयपीओ जर का आणत असेल तर त्या आयपीओला म्हणतात मेन लाईन आयपीओ. दुसरी कन्सेप्ट आहे ह्याच्या बरोबर विरुद्धची ती म्हणजे एसएमई आयपीओ. एसएमई म्हणजे स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस आयपीओ. एखादी कंपनी 100 करोडपेक्षा कमीचा आयपीओ जर का आणत असेल तर त्या कंपनीला म्हणतात एसएमई आयपीओ. त्यानंतर पुढची कन्सेप्ट आहे मार्केट कॅप किंवा मार्केट कॅपिटल असं म्हणतो आपण त्याला. आता मार्केट कॅप म्हणजे काय, सिंपल लँग्वेज मध्ये मी तुम्हाला सांगतो. एखादी मार्केट कॅप ती गोष्ट सांगत असते की एखादी कंपनी जर का तुम्हाला खरेदी करायची असेल तर किती पैसे द्यावे लागतील. आता फॉर एक्झाम्पल XYZ एखादी कंपनी आहे, त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल 10,000 करोडचं आहे. तर हे मार्केट कॅपिटल 10,000 करोडचं म्हणजे काय नक्की, की तुम्हाला ती XYZ कंपनी खरेदी करायची असेल तर तुम्हाला 10,000 करोड रुपये त्या कंपनीला पे करावे लागतील. मग तुम्ही त्या कंपनीचे ओनर बनू शकाल, म्हणजे पूर्ण कंपनी तुमच्या ताब्यामध्ये येऊ शकेल. तर ह्याचा मार्केट कॅपिटलचा हा अर्थ आहे. पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे इंडेक्स. आता इंडेक्स ही अशी गोष्ट आहे, किंवा इंडेक्स म्हणजे नेमकं काय, इंडेक्स ही ऍव्हरेज परफॉर्मन्स सांगणारी गोष्ट आहे.
बेसिकली किंवा महत्वाचे दोन इंडेक्स आहेत. पहिला म्हणजे सेन्सेक्स आणि दुसरा इंडेक्स आहे तो म्हणजे निफ्टी. सेन्सेक्स बीएससीचा म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे सेन्सेक्स, आणि एनएससीचा म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा इंडेक्स आहे तो म्हणजे निफ्टी. सेन्सेक्स मध्ये आता बीएससी मधल्या म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मधल्या टॉपच्या ज्या काही 30 कंपन्या आहेत त्या 30 कंपन्यांचा ऍव्हरेज परफॉर्मन्स सांगणारी गोष्ट म्हणजे सेन्सेक्स. आणि निफ्टी म्हणजे नॅशनल 50. भारतातल्या ज्या टॉपच्या 50 कंपन्या आहेत त्या टॉपच्या 50 कंपन्यांचा ऍव्हरेज परफॉर्मन्स सांगणारा इंडेक्स आहे तो म्हणजे निफ्टी आहे. तर हे दोन इंडेक्स आहेत महत्वाचे, इंडियन स्टॉक मार्केट मधले हे दोन महत्वाचे इंडेक्स आहेत. ह्या इंडेक्स वरूनच आपल्याला कळतं की स्टॉक मार्केटचा परफॉर्मन्स हा कसा सुरू आहे. स्टॉक मार्केट अप आहे का डाऊन आहे का हे या इंडेक्स वरून कुठलाही व्यक्ती व्यवस्थितपणे आयडेंटिफाय करू शकतो. ट्रेंड नक्की कसा आहे त्यामधला. पुढची कन्सेप्ट आहे ती म्हणजे होल्डिंग. होल्डिंग म्हणजे अगदी सिंपल कन्सेप्ट आहे. जर का एखादा स्टॉक तुम्ही एका दिवसापेक्षा जास्त ठेवला, तुम्ही आज स्टॉक बाय केला, विकला नाही आज तुम्ही म्हणजे होल्ड करून ठेवलाय, उद्यापर्यंत परवापर्यंत 8 दिवस 10 दिवस महिनाभर जर का तुम्ही तुमच्याकडे जर का राखून ठेवला तर त्याला म्हणतात होल्डिंग. ही बेसिक कन्सेप्ट आहे. त्यानंतर आणखीन एक कन्सेप्ट आहे लिव्हरेज किंवा मार्जिन ट्रेडिंग. आता लिव्हरेज किंवा मार्जिन ट्रेडिंग हे जनरली इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्या लोकांकडून केलं जातं किंवा घेतलं जातं. ही फॅसिलिटी जी आहे ब्रोकर कडून जी अवेलेबल करून दिली जाते, ते जे इंट्राडे ट्रेडर्स असतात ते इंट्राडे ट्रेडर्स हे मार्जिन फॅसिलिटी घेतात. म्हणजे समजा 1000 रुपयाचा स्टॉक आहे तर तुम्हाला स्टॉकची प्राइस जर का 1000 रुपये तर तुम्हाला 1000 रुपये पे करायची गरज नाहीये इंट्राडे मध्ये. तुम्ही अगदी 200 रुपये 250 रुपये सुद्धा तुम्ही काय करू शकता, फक्त तुमच्याकडचे देऊ शकता. वरचे जे काय पैसे आहेत तो ब्रोकर घालतो. ह्याला म्हणतात मार्जिन फॅसिलिटी किंवा लिव्हरेज फॅसिलिटी. लिव्हरेज बेस्ड ट्रेडिंग किंवा मार्जिन बेस्ड ट्रेडिंग असं म्हणतात त्याला. ही फॅसिलिटी ब्रोकर कडनं तुम्हाला अवेलेबल करून दिली जाते. काही ब्रोकर डिलिव्हरी मध्ये सुद्धा ही फॅसिलिटी अवेलेबल करून देतात. आणखीन महत्वाची एक शेवटची एक कन्सेप्ट आहे ती म्हणजे स्टॉक मार्केट बबल. स्टॉक मार्केट किंवा शेअर मार्केट बबल. आता बबल म्हणजे फुगा. फुग्यामध्ये जर का आपण जास्त हवा भरत गेलो तर तो फुगा फुटतो. तसं स्टॉक मार्केटच्या बाबतीमध्ये सुद्धा होतं. स्टॉक मार्केट जर का जास्त प्रमाणातच अतिवर जर का गेलं तर ते काय होतं, तिथं त्याचा फुगा फुटतो आणि परत ते खाली येतं. याला म्हणतात स्टॉक मार्केट बबल. तर अशा या स्टॉक मार्केट मधल्या किंवा शेअर मार्केट मधल्या काही टेक्निकल गोष्टी आहेत, काही टेक्निकल शब्द आहेत, काही टेक्निकल कन्सेप्ट आहेत ज्याबद्दल आपण आत्ताच डिस्कस केलेले आहे. तुम्हाला जर का आणखीन काही टेक्निकल गोष्टी किंवा टेक्निकल कन्सेप्टच्या बाबतीमध्ये माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तसं टाकू शकता. आपण त्यावर सुद्धा येणाऱ्या काही व्हिडिओज मध्ये आपण चर्चा करूया. व्हिडिओ कसा वाटला आपला हे नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.